राजकीय विरोधामुळे नेहमीच गाजणारी छटपूजा यावेळी नाशिकमध्ये गोदा प्रदूषणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे। मंगळवारी संध्याकाळी गोदा काठावर हजारोंच्या संख्येनं उत्तर भारतीयांनी पवित्र रामकुंडावर स्नान करून छटपूजा साजरी केली। मात्र पूजेचं साहित्य, निर्माल्य, दिवे, पॉलिथिनच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या गोदा पात्रातच फेकून दिल्या। यावेळी त्यांना अडवायला महापालिकेचे कर्मचारी नव्हते। या सर्वांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। उत्तर भारतीयांमध्ये पवित्र समजलं जाणारं छठ पूजा पर्व सध्या सुरू आहे। मंगळवारी नाशिकच्या रामकुंडावर छठ पूजा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी झाली। हजारोच्या संख्येनं उत्तर भारतीय या रामकुंडामध्ये पवित्र स्नानासाठी आले होते, श्रद्धेची डुबकी मारण्यासाठी आलेले होते। मात्र त्यानंतर आपण बघतोय रामकुंडाचं हे वास्तव्य आपल्याला बघायला मिळते। संपूर्णतः इथे प्रदूषण दिसून येते, घाण दिसून येते, पालापाचोळा दिसून येतोय। फुलं असतील, पत्रावळ्या असतील, पाण्याच्या बाटल्या असतील किंवा ज्या उसाच्या फांद्या बांट्या आणलेल्या होत्या त्या सगळ्या गोदावरीच्या पात्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। इथे बघतोय आपण सगळीकडे घाण कचरा निर्माल्य सचलेला आहे। विशेष म्हणजे सकाळपासून नाशिक महानगरपालिकेचा एक अधिकारी, एक कर्मचारी देखील इथे फिरकलेला नाहीये। गोदावरीच्या संरक्षणासाठी, प्रदूषणापासून गोदावरीचं संरक्षण व्हावं यासाठी पोलिसांचा बंदोबस्त उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इथे कंपल्सरी करण्यात आलेला आहे। मात्र पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी देखील इथे दिसत नाहीये। गोदावरीचा लढा हा न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकलेला आहे। वारंवार ताशेरे उडत आहेत, मात्र प्रशासन ढिम्म आहे। एकीकडे फक्त स्मार्ट सिटीच्या नावाचा इथे गप्पा मारल्या जात आहेत, विदेशाच्या फेऱ्या केल्या जात आहेत अधिकाऱ्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या। मात्र ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत, जे मूलभूत कर्तव्य आहे तेच पार पडताना नाशिक महानगरपालिका दिसत नाहीये। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आहेत कुठे, पोलीस प्रशासन आहे कुठे आणि गोदावरीची स्वच्छता कधी होणार, असे असंख्य प्रश्न या निमित्तानं नाशिककर उपस्थित करताना दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।